नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूया आता सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। यामध्ये वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। तसंच यापूर्वी मिळणाऱ्या 25% सवलतीत आता 50% वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रॉयल एनफील्ड 350 बुलेटवरून प्रवास केला। विशेष म्हणजे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफा देखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला। मात्र मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीवरून आता राजकारण तापलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट दुचाकीवरून विधान भवन गाठल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या। मात्र काँग्रेस नेत्या तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीतील चूक शोधून काढली आहे। मुख्यमंत्र्यांनी जी बुलेट विधान भवनात येण्यासाठी वापरली होती त्या बुलेटची पीयूसीची मुदत संपल्याचं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलंय। वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत विधान भवनात येण्यासाठी वापरलेल्या बुलेटची पीयूसी एक्सपायर झाली होती, त्याच अनुषंगाने तर एक्सपायर्ड माल चालतं का असा सवाल केलाय। तसंच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या साधनेसाठी स्टंटसाठी ज्या वाहनाची निवड केली त्याचे पीयूसी मुदतबाह्य झालेलं होतं असं म्हणत कागदपत्रेही शेअर केली आहेत। मंत्री आशिष शेलार आणि ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल परब यांचा एक 8 ते 10 सेकंदांचा व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा एक्स पोस्ट करत व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये अनिल परब आणि आशिष शेलार एकमेकांना टाळी देत हसून पुढे जाताना शेलार म्हणतात, एवढ्या गाड्या कमी केल्या आहेत एका दिवशी चालत आणि नंतर सुरक्षा रक्षकाला सुद्धा खांद्यांवर घेऊन यावं लागेल। यावर अनिल परब हसून सकारात्मक प्रतिसाद देतात आणि दोघेही हसत एकमेकांना टाळ्या देऊन पुढे जातात। यामध्ये अंधारेंनी आशिष शेलारांवर टीका करत म्हटलंय की घोर अनर्थ, भाजपचे सत्ताधारी मंत्री असणारे आशिष शेलारच मोदींच्या आवाहनाची टिंगल उडवत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलाय। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय। मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा 14 वर्षांचा प्रवास आज अत्यंत जड अंतकरणाने हा प्रवास इथेच संपवतो। सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील। तसंच नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत असल्याचं त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे। नीट पेपर फुटल्याप्रकरणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलन उभारले। आंदोलकांनी घोषणाबाजी केली। 3 मे रोजी नीट यूजी परीक्षा घेण्यात आली, त्यानंतर पेपर फुटीचे आरोप समोर आले। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी नीटची परीक्षा रद्द करून पुन्हा नामुष्की ओढवून घेतली। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।